आहे आणि हे संशोधन आता जगभर मान्यता पावलं असल्यामुळे त्यांना जगभरातल्या अनेक विद्यापीठांमधून या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं जातं. अनेक परिषदांमध्ये ते बीजभाषण करण्यासाठी जात असतात. त्यामुळे आज सुद्धा त्यांनी जो विषय घेतलाय हा अत्यंत उपयोगाचा आहे, कारण जगभरात गेली 2 वर्ष आपण या करोनाच्या संकटामधून जात आहोत आणि आता अनेक देशांनी हा फ्लू आहे असं समजून आपण आपल्या उद्योगाला लागावं अशा प्रकारच्या घोषणा सुरू केल्या आहेत. त्यामुळे आजही त्यांनी जो विषय घेतलाय तो भविष्यातील आरोग्य संकट आहे आणि त्यामध्ये असलेली भारताची तयारी असाच घेतलेला आहे. डॉक्टर नानासाहेब थोरात यांच्या या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. लिंडाऊ नोबल लॉरेट फाउंडेशन, युरोपियन मटेरियल रिसर्च सोसायटी, मेरी क्युरी सील ऑफ एक्सलन्स, DY पाटील विद्यापीठाचे सुवर्ण पदक, भारत सरकारच्या DST तर्फे पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने ते अलंकृत झाले आहेत. त्यांचं वय पाहता ते ऐन तरुण आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचं काम करण्यासाठी त्यांना मोठी संधी आहे. आज नानासाहेब आपलं भाषण ऐकण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत. आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र विज्ञान परिषद या दोन्हींचे मनपूर्वक आभारी आहे की माझ्या विचारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. नेहमी मी बऱ्याच सायंटिफिक कॉन्फरन्समध्ये विद्यापीठामध्ये अशा प्रकारचे टॉक्स देत असतो, पण एक जिथं सर्वसमावेशक ऑडियन्स असेल असं एक पहिलंच व्यासपीठ मला मिळालेलं आहे आणि ही खरंच माझ्यासाठी फार मोठी संधी आहे की आपण सर्वसामान्य जे नेहमी विज्ञानाकडे आकृष्ट झालेले असतात, ज्यांना विज्ञानाची ओढ असते, वैज्ञानिक संकल्पना समजून घेणं आणि भविष्य याच्याशी अशी जी सर्वसामान्य पिढी आहे तिच्या समोर प्रेझेंट होण्याचं, तिच्या समोर एक माझे विचार मांडण्याची जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि मी माझं प्रेझेंटेशन सुरू करतो. अंदाजे मला अपेक्षित आहे की आपल्याला 1 तास वेळ असेल. मलाही पुढे एक मीटिंग आहे त्यानंतर, त्यामुळे 1 तासामध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करू. एक अर्ध्या तासाचं माझं प्रेझेंटेशन असेल आणि एक अर्धा तास माझी इच्छा आहे की आपण क्वेश्चन आन्सर करू. काही ऑडियन्स कडून किंवा लोकांच्याकडून जर क्वेश्चन्स असतील तर ते आपण नक्की घेऊ. आणि एक 2 वे जे आम्ही आमच्या रिसर्च मध्ये म्हणतो की क्वेश्चन आन्सर शिवाय आपण डेव्हलप होऊ शकत नाही, आपली विचारशक्ती, आपलं क्रिटिसिझम वाढत नाही, तर त्याच्यासाठी आपण वेळ देऊ. माझं आजचं जे प्रेझेंटेशन असेल ते आहे भारताची किंवा सध्याची जी आपली जी परिस्थिती आहे जगभरामधली, कोविड असेल किंवा इतर आजार आहेत आणि त्याच्या दृष्टीनं आपण जे गेले वर्षभर जी काही आपण परिस्थिती पाहतोय की नक्की काय होतंय 2020 पासून नक्की काय चाललेलं आहे, भविष्यात काय होऊ शकतं, आणि याच्यासाठी एक शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याकडे असायला हवा. शास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या हेल्थ सेक्टर मधल्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची सध्या गरज आहे. तर ही गरज का आहे, कशी आहे, आणि त्यातील एक पॉइंट घेऊन मी बोलणार आहे. सर्वच मुद्दे शक्य होणार नाही बोलण्यासाठी. तर मी सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन देतो. मी डॉक्टर नानासाहेब थोरात. सध्या मी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड इंग्लंड मधील किंवा जगभरामधील जी सर्वात प्रसिद्ध विद्यापीठ सध्या आहे, जे मला वाटतं भारतामधल्या जवळपास सर्वांच्या तोंडी या विद्यापीठाचं नाव आलेलं आहे, ते या विद्यापीठातून आलेल्या वॅक्सिनमुळे. आणि भारतातल्या जवळपास 90% पेक्षा अधिक लोकांच्या शरीरामध्ये जे सिंगल डोस, डबल डोस जे गेलेले, जी कोविशिल्ड वॅक्सिन आपण जे म्हणतो, तिचं जे मूळ आहे, जे ऑक्सफर्ड, जिला नाव ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका आहे, ते इथं विकसित झालेले आणि भारतामध्ये तिचं प्रोडक्शन झालं, मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि आपल्या देशामध्ये जगभरामध्ये जवळपास 350 कोटी लोकांना हे वॅक्सिन मिळालेलं आहे. त्यामुळे या विद्यापीठाचं नाव झालं. हे विद्यापीठ काही आताच नावारूपाला आलेलं नाही. 1200 वर्षाची
हिस्ट्री आहे या विद्यापीठाला, ती का आहे, कशी आहे, ते मी आजच्या प्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीला थोडं सांगेन, की जी आपली ज्या लोकांना याबद्दल थोडं माहीत नसेल त्या लोकांच्यासाठी, आणि जी तरुण पिढी जे ऐकत असेल, ज्यांच्यामध्ये क्रेज असेल, की जसं मी आलो तसं त्यांना सुद्धा या विद्यापीठाची येण्याची जर इच्छा असेल किंवा काही प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यासाठी एक छोटासा मी एक 2-3 स्लाइड सांगतोय. सो ऑक्सफर्ड विद्यापीठ हे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड ह्या छोट्याशा शहरामध्ये आहे. लंडन पासून सरासरी 1 तासाच्या अंतरावरती आहे, कारनी, बसनी, ट्रेननी. माझा जो प्रोजेक्ट आहे इथं, जे माझं काम आहे ते ऍक्च्युली ब्रेन कॅन्सर थेरपीवरती मी काम करतोय. ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, मोस्टली माझं जे काम आहे अधिक ते कॅन्सरवरती आहे. पण गेले 2 वर्ष मी वॅक्सिन्स, त्यानंतर कोविड याबद्दलचा सुद्धा अभ्यास केला. अभ्यास करून ते बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती ते मांडलेलं आहे. ऑक्सफर्ड ही एक छोटीशी सिटी आहे आणि अतिशय सुंदर असं विद्यापीठाचा कॅम्पस आहे, आणि विद्यापीठाचं पूर्ण शहर सुद्धा. भारतामध्ये जसं आपण मुंबई विद्यापीठ असो, पुणे विद्यापीठ यांचा एक कॅम्पस असतो, युरोपमध्ये सहसा जी जुनी पूर्वीची विद्यापीठ आहे त्यांचा असा एक ठराविक कॅम्पस नसतो, सर्व शहरामध्ये अशी विद्यापीठं पसरलेली असतात. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ हे पूर्ण शहरामध्ये पसरलेलं आहे. पूर्ण शहरामध्ये आपल्याला फार जुन्या 500-600 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग्स दिसतील, आणि त्यांचे कॅम्पसेस दिसतील, वेगवेगळी डिपार्टमेंट, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, सर्व. ऑक्सफर्ड हे फक्त काही सायन्ससाठी किंवा टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध नाहीये. मूळतः ऑक्सफर्ड विद्यापीठ हे प्रसिद्ध आहे ते लीडर, मेकिंग अ लीडर. तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जवळपास 40 देशाचे पंतप्रधान आतापर्यंत हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, किंवा तिथं त्यांनी एम्प्लॉय म्हणून काम केलेलं आहे, किंवा तिथून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर जवळपास 80 नोबेल विजेते या विद्यापीठातून तयार झालेले आहेत, आणि जवळपास 12,000पेक्षा अधिक प्रोफेसर्स, रिसर्च सायंटिस्ट आणि मेडिकल डॉक्टर्स असा एक मोठा स्टाफ या विद्यापीठामध्ये आहे. जगभरामधले जे काही टॉपचं आहे, नंबर 1 आहे सध्या आता टाइम्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये, आणि गेली जवळपास 10 वर्ष नंबर 1 ते आहे. कारण त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, एज्युकेशनचे जे अकॅडमिक क्युरिक्युलम म्हणतो आपण, आणि रिसर्च, ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित मेळ घालून हे विद्यापीठ नावारूपाला आणलेलं आहे. हजारो विद्यार्थी इथून गेलेले आहेत, मोठमोठ्या कंपन्या इथून एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. जसं की आपण वॅक्सिनचं पाहिलेलं आहे, वॅक्सिनची जी जगभरामध्ये 350 कोटी लोकांच्या शरीरामध्ये वॅक्सिन अगदी कमी कालावधीत जे दिलं गेलं, त्याच्या मागे ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांचा जवळपास 20 वर्षाचा त्यांचा अभ्यास, त्यांचं कार्य आहे. आणि मला सुदैवानं त्याच डिपार्टमेंटला काम करण्याची संधी मिळालेली आहे. जसं मी ऑक्सफर्ड विद्यापीठात आहे, तसंच अजून एका संस्थेशी, मोठ्या ऑक्सफर्डपेक्षाही फार मोठ्या संस्थेशी असोसिएट आहे, ते म्हणजे युरोपियन कमिशन. मी जो काही रिसर्च करतो त्या रिसर्चला जे फंडिंग मिळतं ते युरोपियन कमिशन कडून मिळतं. युरोपियन कमिशन, आपण बऱ्यापैकी युरोपियन युनियन हे बऱ्याचदा ऐकलेलं आहे. युरोपियन युनियन हा 28 देशांचा समूह आहे, त्यातून आता ब्रिटन बाहेर पडलेला आहे, पण रिसर्चसाठी मात्र ते आहे अजून सुद्धा युरोपियन युनियन बरोबर. आणि युरोपियन युनियनची जी ब्युरोक्रेटिक, म्हणजे जी काही धोरणे ठरवणारी जी बॉडी आहे तिला युरोपियन कमिशन म्हणतात. युरोपियन कमिशन आहे ते रिसर्च असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एज्युकेशन असेल, पब्लिक अवेअरनेस या सेक्टरमध्ये काम करतं. आणि त्यांचा जवळपास वर्षाला 1,00,000 कोटीपेक्षा अधिक निधी आहे संशोधनासाठी आणि इतर कार्यासाठी. आणि त्याच्यातील काही निधी जवळपास 2017 पासून 18 सालापासून मला या प्रकारचा निधी मिळत गेलेला आहे. आणि जवळपास 2 ते 3 कोटी रुपयेपर्यंत माझा निधी सध्या उपलब्ध आहे युरोपियन कमिशन कडून कॅन्सरवरती रिसर्च करण्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी. सो ही एक थोडीशी ओळख होती युरोपियन कमिशन आहे ऑक्सफर्ड बद्दल. त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या एक वाटचालीबद्दल, सरांनी आत्ताच माझी सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की माझी डिग्री फिजिक्स मधून आहे, पण मी मात्र सध्या बायोलॉजीमध्ये, मेडिसिन मध्ये काम करतो आहे. आणि हे एक रेअर कॉम्बिनेशन आहे. आपल्याला अशा कॉम्बिनेशनची खरंच गरज आहे. दुर्दैवानं आपले विद्यार्थी, आपले जे यंग आहेत, स्टुडंट्स असतील, रिसर्चर असतील, ते रिस्क घेण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ती रिस्क घेत नाहीत. आणि त्यामुळं मग आपण एकाच वे न जातो, म्हणजे फिजिक्स तर फिजिक्स, केमिस्ट्री तर केमिस्ट्री, बायोलॉजी तर बायोलॉजी, किंवा इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंग, हेच सेक्टर धरून राहतो आणि मग बऱ्याच ज्ञानाला आपण मुकतो. तर मी
अगदी माझ्या कॉलेज लाईफ असेल, स्कूल लाईफ असेल, एकदम नॉर्मल विद्यार्थी होतो. अगदी जरी ऑक्सफर्डच्या विद्यापीठामध्ये जरी आलो तरी एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो, की जो फर्स्ट क्लास किंवा अगदी 70% जे आपण एक नॉर्मल स्कोर म्हणून त्या स्कोरचाच विद्यार्थी आहे. एक स्टेप पुढे करत मी आलेलो आहे. त्या स्टेप मी थोड्याशा सांगेन. आता मी 2006 ला माझी फिजिक्स मधून BSc झाली आणि त्यानंतर MSc माझी पुन्हा फिजिक्स मधून झाली शिवाजी विद्यापीठातून, आणि प्युअर फिजिक्स मध्ये माझं काम होतं MSc पर्यंत. आणि अगदी माझ्या 12वी नंतर कधीही माझ्याकडं BSc ला किंवा MSc ला कुठेही बायोलॉजी हा सब्जेक्ट सुद्धा नव्हता किंवा कधी माझं वाचनही झालं. मात्र ज्यावेळी मी PhD साठी माझं रजिस्ट्रेशन झालं DY पाटील विद्यापीठमध्ये, ते मेडिकल स्कूल आहे, आणि त्या मेडिकल स्कूलमध्ये मी PhD साठी ज्यावेळी गेलो त्यावेळी माझे जे गाईड होते प्रोफेसर SH पवार, ते सुद्धा फार मोठे शास्त्रज्ञ आहेत आणि ते अजून सुद्धा वयाच्या 75 सुद्धा ऍक्टिव्ह आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती रिसर्च. तर त्यांनी मला सांगितलं की आता पुढच्या 10-20 वर्षामध्ये एक वेगळं इंटरडिसिप्लिनरी आंतरशाखीय जे आपण म्हणतो असं करिअर तयार होणार आहे, आणि तू PhD ला असा काही निवड की ज्यामुळे तुझं करिअर होईल. आणि मग पुन्हा एकदा मी जो बायोलॉजी सब्जेक्ट मी 12वी नंतर कधी अभ्यासलेला नव्हता त्यामध्ये काम करण्याचं ठरवलं, आणि फिजिक्स आणि बायोलॉजीचं एक ब्रिज तयार करून मी माझी PhD केली. त्यानंतर जी माझी पहिली जी जॉब मिळाला मला, किंवा जे माझी आउट ऑफ इंडिया जी माझी पहिली मला ब्रेक मिळाला, तो सॅमसंग बायोमेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये कोरियामध्ये. तिथं मी स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये सुरुवातीला गेलो, आणि माझं जे काम होतं ते कॅन्सर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन. आज मी जे बोलणार आहे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन वरती बोलणार आहे. यामध्ये सुद्धा माझं काम आहे. सो त्यामध्ये मी सुरुवात केली कामासाठी. त्यानंतर एक साधारण 1.5 वर्ष मी या इन्स्टिट्यूट मध्ये होते. त्यानंतर मला स्वतःची आयर्लंड सरकारची एक फेलोशिप मिळाली आयरिश रिसर्च काउन्सिलची, आणि त्यासाठी मी 2015 ला आयर्लंडला मूव्ह झालो. 2014 ला मी कोरियाला गेलो. मी त्यावेळी मात्र फिजिक्स डिपार्टमेंटला गेलो, मात्र माझं काम तेच होतं, कॅन्सर आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. सुरुवातीला माझं सॅमसंग मध्ये माझी जी टीम होती, ज्या टीम मध्ये मी काम करत होतो ते डॉक्टर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, केमिस्ट अशी लोक होती. या डिपार्टमेंटला आल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट, फार्मासिस्ट अशा लोकांच्या बरोबर काम केलं मी. त्यानंतर मला 2018 ला युरोपियन कमिशनची सुरुवातीला जी पहिली फेलोशिप मिळाली, मेरी क्युरी फेलोशिप, ही पोलंड आणि स्वित्झर्लंड या 2 देशामध्ये होते. पोलंड मधील रसलाव युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिथील बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये मी होतो, आणि युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिक हे स्वित्झर्लंड मधील इन्स्टिट्यूट आहे, तिथे एक माझी अपॉइंटमेंट. अशा 2 ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी मात्र मी अगदी बायोमेडिकल इंजिनियर ते अॅनिमल स्टडीज पर्यंत गेलो, आणि इथं मला बऱ्याच अॅनिमल स्टडीज, त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस, अगदी मी अॅनिमल डॉक्टर, अॅनिमल सायकोलॉजिस्ट, ब्रेन स्पेशालिस्ट, सर्जन्स अशा लोकांशी भेटलो, अशा लोकांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतरची जी माझी नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे, जी युरोपियन कमिशन थ्रूच आहे, ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 2020 ला सुरू झाली. इथं मात्र मी लहान मुलांच्या ब्रेन कॅन्सरवरती काम करतो आहे, ब्रेस्ट कॅन्सरवरती सुद्धा करतो आहे, आणि याचाच एक एक्सटेन्सिव्ह प्रोजेक्ट सध्या सँक्शन झालेला आहे गव्हर्नमेंट ऑफ आयर्लंड कडून. जवळपास 7 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो, 7 ते 8 कोटीपर्यंतचा तो बजेट आहे. आणि सप्टेंबर पासून हा प्रोजेक्ट आम्ही आयर्लंड मध्ये सुरू करतो आहोत, अगदी डीप मध्ये, मुलांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये आणि पुरुषांच्या मध्ये जे ब्रेन कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे त्याचं कॉज शोधणं, आणि फिजिक्सचे नियम वापरून अगदी रमन स्पेक्ट्रोस्कोपी, भरपूर लोकांना जी माहिती आहे, जी भारतीय शास्त्रज्ञ CV रमन यांनी शोधलेला आहे 100 वर्षापूर्वी जो इफेक्ट, आजही त्याचा क्लिनिक्स मध्ये यूज केला जातो. आणि तो वापरून आपण पुन्हा एकदा कॅन्सरचं ओरिजिन, ब्रेन कॅन्सरचं ओरिजिन शोधणं आणि त्याच्यावरती नवीन थेरापेटिक्स काय करू शकतो याच्यासाठी एक प्रोजेक्ट आपण करत आहोत. सो ही एक माझी ओव्हरऑल जर्नी आहे. गेल्या एक 10 वर्षाचा जर करिअर पाहिलं 2010 ते 2022 पर्यंत, तर ही माझी छोटीशी एक करिअर जर्नी आहे. आता मी आपल्या आजच्या टॉपिककडे येऊ की आपल्याकडे हेल्थ इमर्जन्सी इन फ्युचर काय येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला कसं तयार राहिलं पाहिजे. एक लास्ट 20 वर्षाचा विचार केला तर भरपूर असे बॅक्टेरिया, व्हायरसेस आपल्या सोसायटीमध्ये येऊन गेले. जे काही जास्त माहिती होते त्यातला पहिल्यांदा होता तो सार्स 2000 साली आलेला, चायनामधूनच आलेला होता, 2002 पर्यंत होता तो. आणि त्याचंच जे व्हर्जन न्यू आलं ते कोविड आहे.
पण त्यावेळी ते कंट्रोल केलं गेलं चायनामध्ये, आणि त्यानंतर त्याच्यावरती बरेच एक्सपेरिमेंट केले. आता आपल्याला समजलंय ते की जो आउटब्रेक झालेला आहे कोविडचा तो कुठून आहे. अगदी आपल्या मुंबई पुण्यामध्ये मध्यंतरी स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू असे सुद्धा आलेले होते. मार्बर्ग नावाचा एक व्हायरस आला होता की जो आउटब्रेक होण्याची शक्यता होती आफ्रिकेतून, पण तो सुद्धा कंट्रोल केला की ज्याची मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर हा फार हाय होता. त्याचबरोबर इबोला एक होता 2014च्या दरम्यान, त्याच्यावरही आपण कंट्रोल करू शकलो. दुर्दैवानं आपण जो कोविडचा आउटब्रेक झाला तो मात्र आपल्याला कंट्रोल करता आला नाही. आणि खरं तर हे म्हणजे मी एक पोस्ट लिहिलेली होती ज्यावेळी कोविड आला त्यावेळी, की बेसिक सायन्स मधलं किंवा मूलभूत विज्ञानातलं जे रिसर्च जो थांबला 2000 सालापासून सरासरी, त्याचा तोटा आज आपल्या जगाला दिसून आला. कारण 2000 सालापासून जवळपास 50% पेक्षा अधिक व्हायरसवर काम करणारे इन्स्टिट्यूट जगात बंद पडले, कारण त्याच्यासाठी फंडिंग दिलं गेलं नाही. व्हायरॉलॉजी म्हणजे जे विषाणूशास्त्र म्हणतो आपण, त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही जगात ना. भारतामध्ये जर आपण विचार केला तर एकच प्रयोगशाळा आहे जी ऑथेंटिक आहे इंडियन गव्हर्नमेंटची, पुण्यामध्ये. आपल्याकडे फार कमी अशा विषाणूवरती प्रयोगशाळा उपलब्ध आहेत जीवाणू विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या. चायनामध्ये काही होत्या, अमेरिकेत होत्या, बऱ्याचशा बंद पडल्या, युरोपियन देशामध्ये होत्या, कारण त्याच्यासाठी फंडिंग अवेलेबल करून दिलं नाही. आणि बेसिक सायन्स मधलं फंडामेंटल सायन्सचं फंडिंग हे अप्लाइड उपयोजित जे म्हणतो आपण की जे लगेच ज्याचं काहीतरी आपल्याला ऍप्लिकेशन मिळालं पाहिजे अशा सायन्सकडे गेलं. मग त्यामध्ये ते नॅनो टेक्नॉलॉजी आली. त्यानंतर आता आपण पाहतोय की बरेच ड्रग्स आले किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, की जिकडे जगाचं लक्ष गेलं. चांगली मुलं, चांगली लोक त्याच फील्डमध्ये गेले, त्याच फील्डमध्ये चांगल्या सॅलरीज मिळत गेल्या आणि सायन्स दुर्लक्षित राहिलं. आणि याचा तोटा आपल्याला दिसेल जर कदाचित अगदी सार्स वरती किंवा अनेक व्हायरसवरती अभ्यास करणाऱ्या अनेक लॅब्स बंद पडल्या, त्याच्यावरती अगदी वॅक्सिन्स, ड्रग्ज येता राहिली, आणि ज्यावेळी पुन्हा आउटब्रेक झाला त्यावेळी पुन्हा ते ओपन करण्याची वेळ आली, पण त्यावेळी फार उशीर झालेला होता. सुदैवानं कालच मी एक टॉक ऐकलं प्रोफेसर रॉबर्ट लँगर, जे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत, आणि मला वाटतं आपल्या इंडियाच्याच एका टीमनं ते आयोजित केलेलं होतं. तर ते जे मॉडर्ना वॅक्सिन आलेलं आहे ते त्यांनी शोधलेलं आहे, त्यांच्या टीमनं. मॉडर्ना ही त्यांचीच कंपनी आहे. तर एक शास्त्रज्ञ, बेसिक फंडामेंटल शास्त्रज्ञ कसा यशस्वी होऊ शकतो त्याचं काल त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. त्यांची सुद्धा अशी लॅब होती ती बंद पडण्याच्या मार्गावरती, कारण त्याला फंडिंग नव्हतं, मागणी नव्हती, त्यांची टेक्नॉलॉजी कोण वापरत नव्हतं. पण अचानक त्यांना एक ब्रेक मिळाला कोविडमध्ये आणि आज ते बिलियनियर झाले. सो असे काही अपवाद असतात, पण अशा प्रत्येक वेळी अपवाद होतीलच असं नाही. म्हणून आपल्याला एक फ्युचरमध्ये जे काही येईल त्याच्यासाठी तयार राहावं लागेल. तर फ्युचरमध्ये काय येतंय जे आज आपल्याला एक दुसरी एक भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे की इम्युनिटी, म्हणजे आज जे प्रत्येकाच्या तोंडी जे काही वैज्ञानिक संज्ञा आलेल्या आहेत त्यामध्ये एक प्रतिकारशक्ती, इम्युनिटी असेल, व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, आरटीपीसीआर असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे इंजिनियर पासून डॉक्टर पासून, अगदी डॉक्टरांना सुद्धा आरटीपीसीआर काही माहित नव्हतं, ते आता त्यांना माहित होत गेलेलं. तर हे एक कोविड नंतरची एक विज्ञानाबद्दलची थोडी जागरूकता वाढीस लागलेली आहे. पण याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे आपली इम्युनिटी जी आहे, नॉर्मल जी आपली प्रतिकार शक्ती आहे, जन्मजात बाळाला तो 4 ते 5 वर्षाचा होईपर्यंत जवळपास 4000 प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस त्याच्यावरती अटॅक करत असतात. अगदी जर आपल्याला एक नॉर्मल जर आपला विचार केला तर आपल्या शरीरावरती नेहमी 200 पेक्षा अधिक प्रकारचे व्हायरसेस, 500 पेक्षा अधिक प्रकारचे जीवाणू, बॅक्टेरिया, 300 पेक्षा अधिक प्रकारच्या फंगस, ज्यामध्ये मध्यंतरी म्युकरमायकोसिस आलेला होता, वॉर्म्स आहेत, प्रोटोझोआ आहेत ज्यामुळे मलेरिया वगैरे होतो, किंवा अनेक इन्फेक्शियस अजून काही अशा गोष्टी आहेत की ज्या माहित नाहीत आपल्याला, अशांचा अटॅक होत असतो. आपली बॉडी, आपली प्रतिकारशक्ती त्यांना बाहेर काढत असते, त्याच्या विरुद्ध लढत असते, आणि बाय द टाइम आपली प्रतिकारशक्ती तयार होत असते. जे आपल्याला आता वॅक्सिन मध्ये दिसून आलेलं आहे, सिंगल डोस त्यानंतर डबल डोस दिल्यानंतर आज जो ओमिक्रॉनचा जो उद्रेक आहे इंडियामध्ये, त्याचं जे प्रमाण पाहिलं, मृत्यूचं प्रमाण हे फार कमी आहे. ज्यावेळी हेच जर कंपॅरिझन आपण सेकंड वेव्हशी केलं तर त्या मानानं फारच कमी मृत्यूदर राहिलेला आहे. त्याच्या मागे जी कारण आहे ते आपल्या वॅक्सिन्समुळं, लसींच्यामुळं जी
तयार झालेली प्रतिकारशक्ती आहे. तसेच काही लोकांना पुन्हा पुन्हा कोविड होऊन गेल्यामुळे सुद्धा त्यांना एक नैसर्गिक प्रतिकारशक्ती आली, ज्याला आपण हर्ड इम्युनिटी. पण हे प्रत्येक वेळी यशस्वी होत असं नाहीये. आपल्याला काही वेळेला आर्टिफिशियल म्हणजे जे व्हॅक्सिनमुळे किंवा इतर गोष्टीमुळे तयार होणारी इम्युनिटी सुद्धा तयार करावी लागते. पण आपण जी आजच आपल्याला वाटतं की फक्त व्हायरस आहे, एकच आहे किंवा एकच कोविड आहे, ज्याच्या कोरोना व्हायरस आहे ज्याच्यामुळे हे सगळं, असं नाहीये. असे भरपूर हजारो व्हायरसेस आहेत अजून आपल्याला माहित नाहीयेत. जर आपण पॅन्डेमिकचा विचार केला, अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून बरेच असे येऊन गेले, ज्यामध्ये आपल्याला माहित असलेला सगळ्या स्पॅनिश फ्लू होता, स्मॉलपॉक्स काही दिवस राहिला, आणि त्यानंतर जे आलेले आहेत बरेच असे पोलिओ सारखा असेल. तर सगळ्यांचा जर विचार केला किंवा कोविड-19चा जर विचार केला तर आजही आपण फक्त कोविडमुळे जी डेथ होतात ते फार कमी आहेत. ज्या इतर डिसीज त्यासाठी कारणीभूत आहेत ते फार महत्वाचं आहे. आणि त्याला जे आपण सायंटिस्ट ज्यांनी नाव दिले त्याला म्हणतात सायलेंट पॅन्डेमिक. पॅन्डेमिक म्हणजे जो आपल्याला लगेच दिसून येणारी गोष्ट. सायलेंट पॅन्डेमिक म्हणजे ज्याच्यामुळे रोज मृत्यू होतात पण आपल्याला दिसून येत नाही किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष जात नाही. आज मी त्या गोष्टीवरती बोलणार आहे. तर एक कार्डिओलॉजिकल डिसीज असं आहे, डायबेटीज आहे, आणि कॅन्सर आहे, ब्लड प्रेशर, शुगर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या या सर्वासाठी कारणीभूत आहे. हेल्थ चॅलेंजेस जे आता आपल्याला समोर दिसत आहेत जगभरामध्ये आणि जगाच्या समोर, सो आपल्याला डेमोग्राफिकली हे शिफ्ट होतंय. म्हणजे फक्त पूर्वी युरोप, अमेरिका हे हेल्थच्या बाबतीत फारच पुढारलेले आहेत ही एक समज होता. हा कोविडनं तो गैरसमजामध्ये झालेला आहे. म्हणजे हा आपला खरा गैरसमज होता की लोक फारच हेल्थच्या बाबतीत यांच्या हेल्थ सुविधा फारच सुधारलेल्या आहेत, असंही नाहीये. त्याचे सुद्धा ड्रॉबॅक आपल्याला दिसून आलेले आहेत. आपल्या सिस्टीमचे सुद्धा दिसून आलेले आहेत, जगातल्या सगळ्याच सिस्टीमचे दिसून आलेले आहेत. कुणीही यामध्ये फार स्ट्रॉंग राहिलेलं नाहीये सध्या. मात्र युरोप असेल, अमेरिका असेल, हे जागे झालेले. त्यांनी काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन सुरू केलेला आहे, ग्राउंडवरती, रिसर्चवरती आणि टेक्नॉलॉजीवरती, तिन्ही गोष्टीवरती. सो अशाच प्रकारचा प्लॅन ऑफ ऍक्शनची आपल्याला गरज आहे. बऱ्याच गोष्टीचा अवेअरनेस करण्याची गरज आहे. त्यामध्ये आपल्याला अल्कोहोल असेल, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आता मी पुढे बोलेन की जी डॉक्टरांनी ज्याची सगळ्यात जास्त गरज आहे केअर करण्याची, ती म्हणजे आहेत अँटीबायोटिक्स आणि त्याचा अतिवापर. तर हे का, तर त्याला आपण सायलेंट पॅन्डेमिक म्हणू. आता सध्या आपला जो क्लायमेट चेंज जो होत आहे, ज्या क्लायमेट चेंजमुळे अनेक गोष्टी आपल्याला समोर येत आहेत, त्यामध्ये मग फक्त प्रदूषण किंवा वातावरणातील बदल हा एकच नाही, तर त्या बदलामुळं जीवाणू, विषाणू किंवा ह्या पृथ्वीवर असणारे जे काही लिव्हिंग, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, नॉन लिव्हिंग एवढ्यासाठी म्हणतो की व्हायरसेस हे दोन्हीमध्ये येतात, तर असे त्या क्लायमेट चेंजला कशा प्रकारे रिॲक्ट करतायत, त्यांचा प्रतिसाद काय आहे अशा प्रकारे क्लायमेट चेंजला, त्याचा सुद्धा अभ्यास फार गरजेचा आहे. आणि तो का गरजेचा आहे, तर भविष्यामध्ये जे काय आपल्याकडे येणार आहे ते जर पुढच्या 25-30 वर्षाचा विचार केला तर ह्या क्लायमेट चेंज मुळेच असणार आहे. मग ते जीवाणू, विषाणू यांचा किंवा इतर जो मानवी शरीरावरती अटॅक करणारे जे काही लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, सजीव, निर्जीव गोष्टी आहेत, त्यांचा या वातावरणीय बदलाशी असणारा जो संबंध आहे तो अभ्यासणं फार गरजेचं आहे. कारण पुढच्या ज्या काही हेल्थ एमर्जन्सीज आहेत ते त्यामुळेच असणार आहे. मग अगदी कॅन्सर सारखा सुद्धा आजार असेल, डायबेटीस सारखा सुद्धा आजार असेल, सोशल इम्पॅक्ट आहे. मग काही लोकांचं एजिंग आहे, शहरीकरण वाढलेलं आहे, इकॉनॉमिक इम्बॅलन्स झालेला आहे, त्यामुळे सुद्धा पुढची हेल्थ एमर्जन्सी येऊ शकते. हेल्थ आउटकम्स आहेत, म्हणजे श्रीमंतांना आणि गरीब लोकांना जी ट्रीटमेंट मिळते त्याची जी क्वालिटी आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा भरपूर तफावत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत, ते अभ्यासले पाहिजे. आणि त्याच्याबद्दलचं एक वैज्ञानिक जनजागृती सुद्धा समाजासमोर आली पाहिजे, म्हणजे आपण भविष्यातल्या बऱ्याचशा हेल्थ एमर्जन्सीज रोखू शकू. आता पहिली हेल्थ एमर्जन्सी ज्याच्यावरती मी आज फोकस करतो आहे ती कोणती आहे? जसं मी सांगितलं की क्लायमेट चेंज हा का अभ्यासणं गरजेचं आहे, तर एक वर्षापूर्वी नेचर ह्या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये एक रिपोर्ट आला, नेचर क्लायमेट चेंज मध्ये, की जमिनीमध्ये जे काही पॅथोजन्स आहेत, मग ते
व्हायरसेस असतील किंवा बॅक्टेरिया असतील, हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि यामध्ये काही इंडियन सायंटिस्ट होते यांनी जो रिपोर्ट तयार केला, युरोपियन आहेत, अमेरिकन आहेत, आणि ते एवढे भयानक आहेत की ते सध्या अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स किंवा सुपरबग्स म्हणतो आपण, की ते कुठल्याही अँटीबायोटिक्सला, प्रतिजैविकांना दाद देत नाही, किंवा त्याच्याबद्दल कोणतं प्रतिजैविक वापरावं लागेल हे सुद्धा आज आपल्याला माहित नाही. सगळ्यात इथं हेही मी सांगू इच्छितो की प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स लिमिटेड आहे. जेवढी काही आहेत त्याचा यूज मानवी शरीरावरती झालेला आहे. प्राण्यांना सुद्धा आपण अँटीबायोटिक्स देतो. म्हणजे जी काही आपण जी काही जनावरं असतील ज्यांचं आपण दूध सुद्धा घेतो आणि मांस सुद्धा खातो, अशा बऱ्याच प्राण्यांना आपण अँटीबायोटिक्स देऊन त्यांना सुद्धा रेजिस्टन्स केलेला आहे, आणि त्यांच्यातून ते पुन्हा मानवामध्ये अँटीबायोटिक्सचं येत आहे आणि पुन्हा आपल्या शरीरामध्ये त्याच्याबद्दल रेजिस्टन्स तयार होत आहे. सो फक्त आपण जरी अँटीबायोटिक्स नाही घेतली तरी ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडे येत आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर मी थोडं इंटरेस्ट घेतला की नक्की खरं काय आहे हा प्रकार पाहूया. बीबीसीनं सुद्धा काही वर्षापूर्वी एक स्टोरी केलेली होती. काही डिसीजेस आहेत, स्पेशली बॅक्टेरियल डिसीजेस आणि बॅक्टेरियाज, हे फक्त जमिनीवरती नाही तर अशा हजारो लाखो वर्षापूर्वीचा जो ग्लेसियर्स आहे, आईस आहे, मग तो अंटार्क्टिकामध्ये असेल, आर्क्टिकामध्ये असेल, आल्प्स पर्वतामध्ये असेल, ग्रीनलँडमध्ये असेल, किंवा आपल्या हिमालयामध्ये असेल, तर अशा ठिकाणी हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून काही बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू लपून राहिलेले आहेत, जे सजीव निर्जीव अवस्थेत असतात. आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियाला आपण -80 जर ठेवलं, व्हायरसला असतील तर ते आहे त्या स्थितीत राहू शकतात हजारो वर्ष, जे की आम्ही आमच्या रोजच्या लॅब एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा आमच्या सेल्स असतील, बॅक्टेरिया आहे, ते फ्रीज करून ठेवतो. पुन्हा ज्यावेळी गरज आहे त्यावेळी पुन्हा त्यांना आपण आहे त्या स्थितीमध्ये घेऊ शकतो. सो हीच प्रक्रिया निसर्गामध्ये सुद्धा चालू आहे, आणि त्याच्याकडे मात्र अजून लक्ष नाहीये. आपला इन्फ्लुएन्स वाढत चाललेला आहे. मग तो अंटार्क्टिका असेल, आर्क्टिक असेल, ग्रीनलँड जो सगळ्यात मोठा भाग आहे, हिमालयामध्ये आहे, तिबेटमध्ये आहे, तर इथून कदाचित भविष्यातील नवीन बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस येण्याची शक्यता आहे. आणि हे सुरुवातीला मला सुद्धा थोडं कमी हे वाटलं, पण ज्यावेळी मी काही सायंटिफिक आर्टिकल्स पाहिली तर मला काही भरपूर असे आर्टिकल्स सापडले. त्यातले एक मी शेअर करतोय, बॅक्टेरियल अँड आर्कियल व्हायरसेस ऑफ हिमालयन हॉट स्प्रिंग्स. म्हणजे हिमालयामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक बॅक्टेरियास आणि व्हायरसेस आहेत की ज्यांचं ओरिजिन अजून आपल्याला माहित नाहीये. आणि अशा प्रकारचा रिसर्च अगदी फक्त आपल्या इंडियातली लॅब नाहीये, तर आर्गॉन नॅशनल लॅबोरेटरी ही एक जगप्रसिद्ध लॅबोरेटरी आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो असेल, जर्मनीतली एक लॅब आहे. त्या सर्वांनी मिळून हिमालयाचा अभ्यास केला, हिमालयातला काही प्रदेशांचा. तिथून त्यांना काही नवीन बॅक्टेरिया आणि व्हायरसेस सापडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचं जिनोम अनालिसिस त्यांनी केलेलं आहे, आणि त्यातून त्यांना समजलेलं आहे की ह्या बॅक्टेरिया, व्हायरसेस जे आहे त्याच्याबद्दल नवीन जर औषध असेल, नवीन अँटीबायोटिक्स असेल किंवा नवीन वॅक्सिन्स असतील, ही शोधणं फार अवघड आहे, कारण अजून आपल्याकडं त्याची पूर्ण जिनोम अनालिसिस, जिनोमची माहिती नाही. ती माहिती करणं फार गरजेचं आहे. कदाचित आपला जर इन्फ्लुएन्स तिथं वाढला तर कदाचित त्याचं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच प्रकारे तिबेटमध्ये सुद्धा, म्हणजे चायना साईडला जे काही ग्लेसियर्स आहेत, हिमालय आहे, तिथं सुद्धा त्यांचा इन्फ्लुएन्स वाढलेला आहे. तर तिथं सुद्धा असे अनसियंट व्हायरसेस आहेत की बरेच त्यांचे मोठमोठे प्रोजेक्ट तिथं चालू आहेत. कदाचित तिथून सुद्धा एक इन्फेक्शन आउटब्रेक होऊ शकतं. आणि हे फक्त हिमालयन सेक्टरमध्ये नाही तर आल्प्समध्ये सुद्धा सापडलेलं आहे, अंटार्क्टिकावरती सुद्धा सापडलेले आहेत काही व्हायरसेस, सर्बियामध्ये सुद्धा सापडलेले आहेत. त्याबद्दल सुद्धा बीबीसीने एक रिपोर्ट केलेला होता की सर्बियामध्ये, रशियामध्ये अशा प्रकारचे अनेक व्हायरसेस आहेत सध्या की जे आपल्याला अननोन आहेत, बॅक्टेरिया अननोन आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. तर तिथला इन्फ्लुएन्स कमी झाला पाहिजे. आता हे ज्यावेळी मी अभ्यासात होतो याच्यावर तुम्ही बऱ्याच वेळेला काही टॉक्स पण दिलेले आहेत. अगदी कालच एक लान्सेट जर्नलला ऑक्सफर्ड विद्यापीठातून एक पेपर पब्लिश झाला की त्यांनी 2019चा डेटा प्रसिद्ध केला
की जगभरामध्ये जे आपण अँटीबायोटिक्स दिली, म्हणजे कोविडच्या आधीचा हा रिपोर्ट आहे, कोविड नंतरचा तर भयानक असणार आहे, कारण कोविडमध्ये आपण भयानक अँटीबायोटिक्स दिलेले आहेत लोकांना. मला वाटतं इंडियामध्ये असा एक व्यक्ती नसेल की ज्यानं आजपर्यंत अँटीबायोटिक्स घेतलेलं नाहीये. सर्वांच्या शरीरावरती ती अँटीबायोटिक्सचा मारा झालेला आहे. तर फक्त 2019 मध्ये म्हणजे कोविड यायच्या आधी 1.2 मिलियन 12 लाख लोकांचा मृत्यू झालेला होता बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे. आणि ती सुद्धा काय तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स, म्हणजे असे बॅक्टेरिया की जे अँटीबायोटिकला ऑलरेडी रेजिस्टंट आहे आणि अशांच्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये भारताचा सुद्धा आपण अगदी ऑरेंज झोन मध्ये आहोत. अनेक असे देश आहेत जे रेड झोन मध्ये आहेत. युरोप, अमेरिका आता ग्रीन मधून पुन्हा ऑरेंज रेड झोन मध्ये यायला लागलेले आहेत. इथं सुद्धा अँटीबायोटिक्स, आणि दुर्दैवानं आपल्याकडे लहान मुलांच्या पासून आपण अँटीबायोटिक्स देतोय. बॅक्टेरिया हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. अँटीबायोटिक्स दिल्यानंतर ज्यावेळी शरीरामध्ये त्यांची क्रिया सुरू होते अँटीबायोटिक्सची, ते केमिकल आहे, तर बॅक्टेरिया त्यांच्या विरुद्ध लढतात. जीवाणू स्वतःला, जसं आपण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतो, जो निसर्गाचा नियम आहे, तर स्वतः सर्व्हाइव्ह होण्यासाठी अँटीबायोटिक्सच्या विरुद्ध लढतात आणि त्या लढाईमध्ये एक नवीन केमिकल सिक्रेट करतात. ते टॉक्झिन्स म्हणतो आपण त्याला. ते केमिकल सिक्रेशनमुळे आपल्याला कोलन कॅन्सरची शक्यता वाढत चाललेली आहे. भारतामध्ये सध्याची कोलन कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं अँटीबायोटिक्स सुद्धा कारणीभूत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, पण त्यातील एक गोष्ट आहे जे मध्यंतरी केम्ब्रिज विद्यापीठाचा एक रिपोर्ट आलेला होता, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की कोलन कॅन्सर का वाढतो आहे, आणि त्यांनी ते प्रूफ करून दाखवलेलं होतं अँटीबायोटिक्समुळे कशी हे बॅक्टेरिया नवीन टॉक्झिन सिक्रेट करतायत बॉडीमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये गट बॅक्टेरिया असतात पोटामध्ये, आतड्यांच्या मध्ये, की जे आपल्या पचन शक्तीसाठी आणि इतर गोष्टीसाठी फार त्यांच्यामुळे आपल्याला इम्युनिटी सुद्धा मिळत असते. प्लस आपल्या शरीराचं जे कोऑर्डिनेशन आहे, जे सिग्नलिंग आहे आपल्या अन्ननलिकेपासून ते ब्रेन पर्यंत, हे सिग्नलिंग करण्याचं काम ते गट बॅक्टेरिया करतं. त्याच्यावरती मारा होतो ह्या अँटीबायोटिकचा, आणि त्यामुळे अनेक लोकांना पोटाचे विकार वाढायला लागले. यावरती मी या वर्षीच्या सकाळ पेपरच्या पुणे दिवाळी अंकासाठी एक लेख लिहिलेला होता की या बर्फाखाली दडलंय काय. तर तिथं मी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जवळपास हा 2500 शब्दांचा 4 पेक्षा अधिक पानांचा हा एक लेख मी लिहिलेला होता की आपण जे बर्फाळ प्रदेशात जी आपली हस्तक्षेप वाढत चाललेला आहे, हा आपल्याला थांबवावा लागेल. अदरवाईज जी नेक्स्ट जी काही हेल्थ इमर्जन्सी येईल ती अशा प्रकारे नवीन बॅक्टेरिया व्हायरसेस येतील. फक्त बर्फाळ प्रदेशात नाही, तर उष्ण प्रदेशात सुद्धा भरपूर बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत. अगदी जे सहारा वाळवंट आहे, आणि माझा एक मी 2018 म्हणजे 2015 ते 18 पर्यंत ज्यावेळी आयर्लंडमध्ये काम करत होतो, त्यावेळी माझा एक कलिग होता, तो अल्जेरियाचा होता आणि तो आफ्रिकन प्रदेशातला होता. सो त्यानं मला सांगितलेलं की अल्जेरियामध्ये सरासरी काही वेळेला 70 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं. तर त्या ठिकाणी म्हणजे सहारा वाळवंटाच्या काही देशांच्या मध्ये, दक्षिण भागामध्ये, तर त्या ठिकाणी तिथले देश अलाउड करत नाहीत अशा ठिकाणी जायला, अगदी रिसर्चरना सुद्धा. कारण त्यांना माहित आहे की अशा ठिकाणी सुद्धा बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत की ज्याचा आउटब्रेक होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या किंवा त्याचा अभ्यास करता आला. म्हणजे अभ्यास करण्यासाठी आपल्याला तिथं जावं लागतं, पण अगदी हस्तक्षेप कमी रोखून जर अभ्यास करू शकलो तर कदाचित आपण अशा प्रकारच्या हेल्थ इमर्जन्सी भविष्यात येणाऱ्या रोखू शकेन. याबद्दल मी हे लिहिलेलं होतं, आणि हा कालच लान्सेटमध्ये मेडिकल जर्नलमध्ये तो रिपोर्ट आला, आणि क्लिअर त्यांनी सांगितलेलं की आपल्याला याच्यावरती आता उपाययोजना करायची गरज आहे. नवीन अँटीबायोटिक्स, जे नवीन प्रतिजैविक पुढचे 30 वर्ष तरी सापडणं अवघड आहे. त्यामुळं अँटीबायोटिक्स वरती जो नवीन अँटीबायोटिक शोधण्याचा रिसर्च आहे, तो बऱ्यापैकी फंडिंग त्याचं स्टॉप केलेलं आहे, त्याला अल्टरनेटिव्ह रिसर्च सध्या सुरू आहे. आता आपल्याला कसं प्रिपेअर राहावं लागेल. आजचं जे माझं जे टॉक आहे ते मोर आहे ते की सायन्स बद्दल आहे, की आपण ह्या गोष्टी एक फक्त गोष्ट सांगितली की अँटीमायक्रोबियल जो रेजिस्टन्स आहे, ज्याच्यामुळे जे सुपर बग्स तयार होत आहेत जगभरामध्ये, तर ते रोखण्यासाठी आपल्याला भविष्यात कसं राहा. इतर अनेक आजार आहेत, जसं मी माझं मूळ कॅन्सरवरती आणि या क्षेत्रात काम आहे. मी स्वतः युरोपियन कमिशनच्या कॅन्सर मिशनचा सभासद आहे. सभासद म्हणण्यापेक्षा ऑफिशियल वोटो मेंबर आहे, की जिथं मी 250 पेक्षा अधिक कॅन्सर स्पेशालिस्ट, 28 देशांचे आरोग्य मंत्री, त्याचबरोबर ब्युरोक्रेट्स आहेत, सचिव आहेत, काही नोबेल लॉरेट्स आहेत, त्यांच्याबरोबर काम करतोय.
आणि आम्ही एक 2030 पर्यंत एक कॅन्सर रोडमॅप तयार केला युरोपसाठी. आणि त्यानंतर मला समजलं ही गोष्ट आपण भारतामध्ये सुद्धा करायला हवी. रोडमॅप घेऊन आपल्याला पुढच्या हेल्थ एमर्जन्सीज रोखायला हवेत आणि एक 5 डिसीज महत्वाचे टार्गेट करून ते रोखणं फार गरजेचं आहे. कारण जे सायलेंट पॅन्डेमिक, जे मग अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स आहे, डायबेटीज आहे, कॅन्सर आहे, स्ट्रोक आहे, हाय बीपी, शुगर, मेंटल स्ट्रेस आहे, हे जे 5 डिसीजेस आहेत हे खरे आपले सायलेंट पॅन्डेमिक असतील भविष्यातील. आणि उद्या छोटासा जरी अगदी फ्लूचा, सर्दीचा जरी व्हायरस आला तरी याच्यामुळे लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर याच्यासाठी आपल्याला सायंटिफिक अप्रोच वाढवला पाहिजे समाजामध्ये. जसं मराठी विज्ञान परिषद हे भरपूर वर्षांच्या पासून हे काम करत आहे, अशाच प्रकारे अनेक संस्थांनी एकत्र येऊन लोकांच्या पर्यंत विज्ञान योग्य ते वैज्ञानिक माहिती पाठवणं गरजेचं आहे. आपण कोविडमध्ये पाहिलेलं आहे, लसीकरणाला भरपूर विरोध झाला, लसीकरणाबद्दल गैरसमज तयार झाली. याच्या मागचं जे मूळ कारण आहे ते लोकांच्या मध्ये अवैज्ञानिक गोष्टी फार वेगाने पसरतात. आपण जे म्हणतो ना की मराठीमध्ये एक नियम आहे की खरं पायात चप्पल घालेपर्यंत खोटं गाव फिरून आलेलं असतं. ते जर सायन्समध्ये, सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर फेक न्यूज आर मोर स्प्रेडिंग 6 फोल्ड हायर स्प्रेडिंग दॅन द ट्रूथ. म्हणजे ज्या फेक न्यूज आहेत ते 6 पटीने अधिक वेगाने पसरतात ज्या खऱ्या न्यूज आहेत त्याच्यापेक्षा. तर हे आपल्याला जे काही रिअल सायंटिफिक नॉलेज आहे हे लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. ही पहिली स्टेप असायला हवी की ज्याच्यातून यंग स्टुडंट्स असतील, कॉलेजमधले किंवा शाळेतली मुलं असतील, यांच्यापर्यंत ही माहिती जाईल आणि ते भविष्यातले सायंटिस्ट. सायंटिफिक नॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे. कोविडसाठी आपण जर उदाहरण पाहिलं की अगदी कमी वेळामध्ये आपण वॅक्सिन का शोधू शकलो, त्याच्या मागे जे कारण होतं ते नॉलेज ट्रान्सफर झालं. म्हणजे चायनामधून ज्यावेळी उद्रेक झाला या व्हायरसचा डिसेंबरच्या शेवटी जेव्हा समजलं आपल्याला, तर अगदी 10 दिवसामध्ये चायनीज शास्त्रज्ञांनी ह्या व्हायरसचा जिनोम सगळं अनालिसिस करून तो जगासमोर अवेलेबल करून दिले की हा जिनोम आहे त्याचा. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये जगातल्या जवळपास 20 पेक्षा अधिक कंपन्यांनी वॅक्सिनसाठी सुरुवात केली. हे फार कमी वेळात होण्याचं कारणही नॉलेज ट्रान्सफर. सध्या जग आहे ते नॉलेज ट्रान्सफरकडे चाललेलं आहे. तुम्ही नॉलेज फक्त एकाकडे ठेवू नका, कोणतंही मग ते फील्ड असू द्या. नॉलेज ट्रान्सफर करा लोकांना आणि लोकांना त्याबद्दल माहिती द्या. ही गोष्ट आपल्याला विथ गव्हर्नमेंट, सायन्स आणि पब्लिक इन्व्हॉल्वमेंट करून करावी लागेल. कारण गव्हर्नमेंटचा तेवढाच रोल आहे. गव्हर्नमेंटनं नेहमी इनिशिएट केलं पाहिजे अशा गोष्टींसाठी, अवेअरनेससाठी. आणि पब्लिकनं सुद्धा त्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं, क्रिटिसिझम करणं. कोणतरी एक व्यक्ती सांगतोय हे फक्त फॉलोअर न होणं, त्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा क्रॉस चेक करणं महत्वाचं आहे. की क्रॉस चेक करून खरंच तो व्यवस्थित सांगतोय का, किंवा हे खरंच सत्य आहे हे सुद्धा. आणि नसेल तर स्वतः काही एक्सपेरिमेंट करणं आणि मग त्याची माहिती जगासमोर आणणं हे तेवढंच गरजेचं आहे. टू वे नॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे आपल्याकडे. ज्या युरोपियन मिशनवरती मी आहे, तर युरोपियन मिशन मध्ये आमचा जो पहिलाच बेस आहे तो टू वे नॉलेज ट्रान्सफर. तुम्ही तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्या सिनियर लोकांना द्या, ज्युनियर लोकांना द्या. ज्युनियर लोकांच्याकडून तुम्ही नॉलेज घ्या, सिनियर लोकांच्याकडून नॉलेज घ्या आणि ते समाजापर्यंत पाठवा. सायन्स रिसर्च हा फक्त आता लॅबमध्ये दाराच्या आत बंद नसला पाहिजे, तो समाजापर्यंत आला पाहिजे, समाजाला माहिती पडलं पाहिजे. तरच आपण एक नवीन वैज्ञानिकांची मोठी पिढी तयार करू शकू, ज्या तुलनेत युरोपमधून, अमेरिकेतून, जपानमधून, कोरियामधून सायंटिस्ट येतात त्याच्या 1% सुद्धा आपण तयार करू शकत नाही. त्या क्वालिटीचे असो, स्किल्ड असो, अशी लोक आपल्याला तयार करावी लागतील. आणि त्यासाठी मग टू वे नॉलेज ट्रान्सफर विदाउट एनी बर्डन, विदाउट एनी बॅरियर आपल्याला तयार करावं लागेल. की जो सिनियर, ज्युनियर, सुपेरियरिटी, इन्फेरियरिटी जो कॉम्प्लेक्स आहे आपल्याकडे तो मोडावा लागेल. तर आपण एक योग्य प्रकारचं सायंटिफिक नॉलेज तयार करू शकू, नॉलेज कॉन्ट्रीब्युशन तयार करू शकू आणि ते समाजापर्यंत पोहोचू शकतो. आज जर पाहिलं आपण सायंटिफिक बुक्स जर केली तर 99% बुक्स हे इंग्लिश लँग्वेज मध्ये आहेत आणि राहिलेली बुक्स मध्ये डॉमिनंट जर्मन, जापनीज या लँग्वेजेस आहेत, चायनीज असेल, रशियन असेल. आपल्या लँग्वेज म्हणजे मराठी असेल किंवा इतर लँग्वेज, भारतीय लँग्वेज मध्ये फार कमी प्रकारचे रिसर्च बुक्स अवेलेबल आहेत किंवा आपल्या विद्यापीठामध्ये ते नाहीत सुद्धा. बऱ्याचशा विद्यापीठामध्ये जगातल्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी लिहिलेली बुक्स अवेलेबल नाही. ती अवेलेबल करून त्याच्यातून नॉलेज कॉन्ट्रीब्युट करून ते आपल्या भाषेत आणलं पाहिजे आणि मग पुन्हा आपल्या भाषेत सुद्धा एक नॉलेज जनरेशन झालं पाहिजे, जसं जर्मन लोक करतात.
त्यांचे कोणतेही रिसर्च पेपर असतील ते जर्मन लँग्वेजमध्ये सुद्धा पब्लिश करतात आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा पब्लिश करतात. सो त्याच्यामुळे दोन्ही लँग्वेजमध्ये एक नॉलेज कॉन्ट्रीब्युशन होतं आणि समाजापर्यंत जातं. दुसरी गोष्ट, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी फिजिक्स मधून मेडिसिन मध्ये आलो, हे एक इंटरडिसिप्लिनरी करिअर झालं. अशा प्रकारचं आंतरशाखीय करिअर सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी येते भारत सरकारची. तर या पॉलिसीमध्ये त्यांनी त्यांचा तो हेतू आहे की आपल्याला असं इंटरडिसिप्लिनरी सायंटिस्ट विद्यार्थी तयार करायचे आहे. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल द्यावं लागेल, अवेअरनेस करावा लागेल. फक्त 1-2 सायंटिस्ट तयार होऊन 1-2 लोकांचं हे ऐकून आपल्याला नाही, तर आपल्याला हजारो लोक अशी तयार करावे लागतील. आणि फक्त ऑन पेपर नको आहेत आपल्याला, तर ते रिअली पाहिजे. जसं मी फिजिक्सचे एक्सपेरिमेंट करता करता मी बायोलॉजीचे एक्सपेरिमेंट करतो, क्लिनिकल एक्सपेरिमेंट करतो. त्यासाठी मला क्लिनिकल नॉलेज घ्यावं लागलं, बऱ्याच वेळा फेल झालो मी, पण हे जे पेशन्स आहेत हे आले पाहिजेत. कारण फिजिक्सचे, मटेरियल सायन्सचे एक्सपेरिमेंट करणं आणि ते बायोलॉजीचे एक्सपेरिमेंट करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मटेरियल सायन्सच्या एक्सपेरिमेंटची रिप्रोड्युसिबिलिटी ही जास्त असते, त्याच्या उलट बायोलॉजीची ती फार कमी असते. आणि 2 वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला तो पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारची पिढी तयार करणं गरजेचं आहे. फक्त एखादं करिअर आहे किंवा त्यामध्ये ग्लॅमर आहे म्हणून न जाण्यापेक्षा रिअल मध्ये जर आपण गेलो तर कदाचित एक ग्राउंड लेवलचे चांगले सायंटिस्ट आपल्या देशामध्ये क्वालिटीचे तयार होतील आणि जे सोसायटीमध्ये सुद्धा होतील. हा थोडा मी स्किप करेन. मी अगदी लास्टच्या स्लाइड पर्यंत आलेलो आहे की युरोपनं सध्या काय सुरू केलेलं आहे, ज्याचा मी एक भाग आहे. भारतामध्ये सुद्धा याची गरज आहे. जसं मी अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स सांगितलं, तो सुद्धा आम्ही एक मोठा प्रोजेक्ट सध्या त्यावरती काम करत आहे. इथं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये 1 वर्षापूर्वीच एका कंपनीनं म्हणजे डोनेशन दिलेलं आहे, 100 कोटीचं डोनेशन देऊन एक अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वरती मोठं इन्स्टिट्यूट उभा करतात. जसं इथं व्हॅक्सिनचं इन्स्टिट्यूट आहे, त्याच धर्तीवरती अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स मुळे जर भविष्यात काही पॅन्डेमिक्स आला तर त्याच्यासाठी आपण वॅक्सिन्स असतील, औषधं असतील ही तयार राहावी, टेक्नॉलॉजी असतील ही तयार असावी म्हणून एक 100 कोटीचं मोठं इन्स्टिट्यूट उभा झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षात जवळपास तिथे 300 पेक्षा अधिक सायंटिस्ट काम सुरू करतायत. तर अशा प्रकारचे फ्युचर पाहून आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे रिसर्च इन्स्टिट्यूट तयार झाले पाहिजेत. वेगवेगळ्या शहरामध्ये, भारतामध्ये फक्त एका ठिकाणी असून उपयोग नाही, वेगवेगळ्या राज्यामध्ये ती असायला हवी, वेगवेगळ्या ट्रॉपिकल झोन मध्ये पाहिजेत ते, की जिथे जास्त परिणाम दिसून येतो. तर युरोपमध्ये आम्ही जो काम करतोय ते रोडमॅप तयार केलेला आहे. डायग्नोसिस असेल, प्रिव्हेन्शन असेल, ट्रीटमेंट असेल, अशा प्रकारचा रोडमॅप आपल्याकडे तयार असायला हवा. म्हणजे आपण ज्या भविष्यात जे काही 5 मोठे डिसिजेस येत आहेत त्याच्यासाठी तयार राहू. 2 वे नॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे, लोकांनी चर्चा केल्या पाहिजेत, वैज्ञानिक चर्चा झाल्या पाहिजेत, मीडियाने यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मीडियामध्ये रोज आपण ज्या इतर चर्चा ऐकतो त्याच्यापेक्षा वैज्ञानिक चर्चेला, वैज्ञानिकांना बोलवून विद्यार्थ्यांच्या बरोबर किंवा जी मराठी विज्ञान परिषद असेल किंवा इतर ज्या परिषदा आहेत जे वैज्ञानिक नॉलेज लोकांच्या पर्यंत पाठवतात, अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे आणि अशा लोकांना समोर आणलं पाहिजे. मीडियाचं हे काम आहे. आणि जे कसं जे बीबीसी असेल किंवा जर्मनच्या ज्या मीडिया आहेत, मी जर्मनीमध्ये होतो 1 वर्ष, त्यावेळी मी पाहिलेलं आहे. इंग्लंडमध्ये मी पाहतो जवळपास रोज त्यांचे 2 ते 3 तासाचे डेली शो असतात वैज्ञानिक माहिती स्प्रेड करणार. आणि त्यामुळे इथं जे लसीकरणाला जो प्रतिसाद मिळाला, 94% एवढा प्रतिसाद आहे युरोपचा लसीकरणासाठी, तोच आपल्याकडं 60% पेक्षा कमी राहिला. कारण इकडं त्या प्रकारचं वैज्ञानिक नॉलेज आलं, लोकांना माहित आहे त्याची गरज किती आहे. आज इंग्लंड पूर्णतः 100% लॉकडाऊन फ्री, 100% सगळ्या गोष्टी चालू आहेत, विद्यापीठ चालू आहेत, शाळा चालू आहेत, लहान मुलांच्या असू द्या, कॉलेजेस असू द्या चालू, परीक्षा व्यवस्थित झाल्या, सगळ्या गोष्टी. याच्यामागे हे एक मीडियाचा सुद्धा तेवढा चांगला रोल होता. अशा प्रकारचं 2 वे नॉलेज ट्रान्सफर होणारं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करावं लागेल. एज्युकेशन पॉलिसीज आपल्याला चांगल्या आणाव्या लागतील. गव्हर्नमेंटच्या हे मीडिया करू शकत नाही, पण गव्हर्नमेंट ह्या एज्युकेशन नवीन पॉलिसी चांगल्या आणू शकते आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम आहे. फक्त नवीन पॉलिसी आणता कामून फक्त नवीन पॉलिसी घेऊन उपयोग नाही, तर त्या इम्प्लिमेंट पण केल्या पाहिजेत. आज जे आपण नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतोय ती फिनलँड असेल, जर्मनी असेल, इंग्लंड, इथून ती आपण त्याच्यापासून आपण घेतलेले आहे, त्यांच्या बऱ्याच विद्यापीठापासून. पण ते फक्त ऑन पेपर न करता रिअली इथं कसे चालतं, इथली मुलं कशी वेगवेगळ्या आंतरशाखीय नॉलेज घेतात. जसं एक उदाहरण देईन, मी फिजिक्सचा जरी असलो किंवा मी मेडिकल स्कूलमध्ये करतो, तर माझ्याकडे 2
MBBS चे एक MD चा विद्यार्थी रिसर्च प्रोजेक्ट साठी आहे, 1 वर्ष झालं. तर ते अगदी क्लिनिकल मेडिसिन्स आहेत. पण अगदी मी फिजिक्स असला तरी माझ्याकडून जे नॉलेज मिळतं ती विद्यार्थी घेतात. प्लस ते मेडिकल डॉक्टर असले तरी ते लॅबमध्ये येतात, काम करतात, सेलवरती, कॅन्सरवरती लॅबमध्ये काम करतात, रिसर्च कसा चालतो हे पाहतात. आणि ते भविष्यातले डॉक्टर आहेत जे ते त्यांच्या पेशंटवरती वापरणार. आणि मी फिजिक्सचा आहे का काय आहे हे न पाहता माझं नॉलेज ते घेतात. आणि बऱ्याच वेळेला अगदी रोज आम्ही कॉफी टाइम असेल, आमचं लॅब एक्सपेरिमेंट चाललेले असतात, लॅब मीटिंग्स असतात, त्यावेळी मी त्यांच्याकडून बऱ्याच वेळा नॉलेज घेतो की क्लिनिक्स मध्ये काय चालतं, डॉक्टर्स कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात, किंवा त्यांचं काय लाईफ असतं, त्यांचा व्ह्यू काय असतो एखाद्या रिसर्च बद्दल, एखाद्या क्लिनिकल गोष्टीबद्दल, सायन्स बद्दल, ह्या सुद्धा आम्ही नेहमी चर्चा करत असतो. अशा प्रकारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, लेखक, वैज्ञानिक, इव्हन आर्ट, मराठी मधले एखादा PhD व्यक्ती असेल, इकॉनॉमिक्स मधला असेल, ह्या लोकांनी एकत्र येऊन बसण्याची गरज आहे आज हेल्थसाठी. कारण इक्वली इम्पॉर्टंट आहे. हेल्थमध्ये फक्त डॉक्टरांचाच रोल नाहीये, इकॉनॉमिक्सचाही तेवढाच रोल आहे. हेल्थचं एक वेगळं इकॉनॉमिक्स असतं, सोशल बिहेवियर असतं, सोशल सायंटिस्ट सुद्धा तिथे यायला हवं. सो ह्या प्रकारचे एक एज्युकेशन पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागतील. रिसर्च प्रायोरिटीज पॉलिसीज आपल्याला ठरवाव्या लागतील ज्या जगभरामध्ये चांगल्या आहेत, की फक्त एक म्हणजे लॅबमधून पेपर पब्लिश होणं किंवा पेटंट होणं, पेटंट ते कमर्शियलाइज झाली पाहिजे, त्याच्यातून टेक्नॉलॉजी आली पाहिजे. बरं, ते कमी वेळात यावीच असं अपेक्षा नाहीये. काही लोकांना फार मोठा वेळ लागतो. जसं आपण 2019चा नोबेल प्राइज पाहिला तर ज्या ऑप्टिकल ट्विझर म्हणजे लेझर वापरून आपण डोळ्यांच्या ज्या सर्जरी करतो त्याच्यासाठी जो नोबेल प्राइज मिळाला, तो ज्याच्यावरती काम केलं ती व्यक्ती 94 वर्षाची होती. म्हणजे एवढी वर्ष ती जिवंत होती म्हणून तिला खरं नोबेल प्राइज मिळाला, ती अमेरिकन सायंटिस्ट. आणि एक व्यक्ती मात्र त्याच वेळेला जिला नोबेल प्राइज मिळाला ती कॅनेडियन सायंटिस्ट होती. ती मात्र अगदी असिस्टंट प्रोफेसर लेवलला होती. म्हणजे काही वेळेला तुमच्या आणि एकाच पेपरसाठी तिला नोबेल प्राइज मिळाला. म्हणजे काही वेळेला तुम्हाला फार मोठा संघर्ष पण करावा लागतो, काही वेळेला तुम्ही कमी संघर्षात कमी वेळात सुद्धा यश मिळवू शकता, पण यश हे मिळतं. सो अशा प्रकारची एक पिढी आपल्याला तयार करावी लागेल की जी पेशन्स ठेवून या फील्डमध्ये येईल आणि फक्त आजचा विचार न करता भविष्याकडे येईल. अगदी जाता जाता मी सगळ्यात शेवटची ही माझी स्लाइड आहे. आजच 1-2 दिवसापूर्वी द गार्डियनचा एक रिपोर्ट आलेला आहे की आज आपण जे म्हणत होतो सुरुवातीपासून की आपल्याला कोविड बरोबरच राहावं लागेल, तर जी आपल्याला दिसते ओमिक्रॉनची जी वेव्ह आलेली आहे अगदी लेस व्हायरुलंट वेव्ह आलेली आहे. कदाचित ओमिक्रॉन हा व्हेरियंट असेल की ज्याच्याबरोबर आपण आता इथून पुढे जगू. नॉर्मल सर्दीसारखा, फ्लू सारखा हा व्हायरस आता कन्वर्ट होत आहे. त्याच्यामागे सगळ्यात मोठं कारण आहे ते व्हॅक्सिनचं आहे. त्यानंतर जे आहे ते हर्ड इम्युनिटी आलेली. आणि शास्त्रज्ञ डॉक्टरांचं हे खरंच यश आहे. कमी वेळामध्ये त्यांनी फार मोठं यश जगातल्या सर्वच देशांनी, भारतासारख्या देशामध्ये आपल्याला अशक्यप्राय दिसणारं लसीचं आव्हान आपण पेललं. 150 कोटी डोस आज आपण दिलेले आहेत. युरोप सारख्या ठिकाणी बुस्टर डोस मिळालेले आहेत. पण ह्या व्हॅक्सिन मध्ये आपण अडकण्यात किंवा ह्याच लूप मध्ये अडकून राहण्यात अर्थ नाही. आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. कदाचित 2022 हा त्याचा शेवट असेल अशी अपेक्षा करूया. आणि मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मी पुन्हा एकदा आभारी आहे. आपण हे एक प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिलं माझे विचार मांडण्यासाठी. काही रिसर्च वेळेमुळे मी दाखवू शकलो नाही. मी या फील्डमध्ये जो काही रिसर्च करतो तो दाखवून भविष्यात कधी जर मला संधी मिळाली तर नक्की मी अवेलेबल असेल. तर आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि मला आवडेल आपल्या सगळ्यांचे प्रश्न घेण्यासाठी वेळेचं बंधन पाळू. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. आता काही प्रश्न असतील तर लोकांनी जरूर विचारावे. एक जगभराचा चांगला असा पट या संशोधनाच्या संदर्भामध्ये नानासाहेब थोरात यांनी मांडलेला आहे आणि त्यासाठी भारताने काय तयारी करायला पाहिजे, वैज्ञानिक वातावरण कसं निर्माण केलं पाहिजे, वर्तमानपत्रामधून ह्या संबंधामध्ये चर्चा कशा केल्या पाहिजे, नवीन वैज्ञानिक कसे तयार केले पाहिजे आणि आज काम केलं म्हणजे उद्याला यश मिळेल अशी अपेक्षा न धरता लोकांनी त्यामध्ये सातत्याने काम करत राहिलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे. नानासाहेब, आम्ही आपले यासाठी आभारी आहोत. आता श्रोत्यांमधल्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी जरूर विचारावे. हेमंत जोगळेकर, तुम्हाला काही सुरुवात करायची आहे का?
हो सर, नमस्कार डॉक्टर नानासाहेब. सर्वप्रथम मी ऋणनिर्देश करू इच्छितो आपला, कारण मला गर्जे मराठी ग्लोबल GMGचे फाउंडर आनंद गानू यांच्या मार्फत जेव्हा आम्ही मराठी विज्ञान परिषदेतर्फे त्यांच्याशी संपर्क केला आणि आम्हाला चांगल्या विषयावरती वक्ते पाहिजे तेव्हा त्यांनी तुमचंही नाव सुचवलं. त्यामुळे तुम्हाला खरंच धन्यवाद आणि GMGच्या गानू आणि त्यांच्या टीमला पण धन्यवाद. खूपच छान झालं आपलं भाषण. आपली भारतामध्ये भेट झाली तेव्हा घडू शकली नाही, कारण सगळा प्रसंगच असा होता. पण आज या निमित्ताने आपण भेटलो. 2-3 मुद्दे मला तुमचे खूप रुचले. एक म्हणजे नॉलेज शेअरिंग हे व्हायला पाहिजे, कारण आपल्याकडे अजूनही कॉपीराईट हा प्रकार खूप आहे, जरी राईट टू कॉपी असलं तरी. पण चांगल्या दृष्टीने भवितव्याला आणि भविष्याला जेव्हा चॅलेंज होतो तेव्हा एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आणि एक चांगल्या लिडरशिपनी सायन्स मधलं नॉलेज मॅनेजमेंट व्हावं. आणि दुसरा मुद्दा मला तुमचा खूप आवडला, की जी काळाची गरज आहे आणि त्यात मराठी विज्ञान परिषद सतत आपल्यासारख्या लोकांबरोबर कार्य करते, की बेसिक रिसर्च. कारण सध्या जे तुम्ही म्हणालात ते अगदी 100% खरं आहे. पी हळद आणि हो गोरी असं सध्या रियालिटी शो सारखं चाललंय आणि मूलभूत फंडामेंटल रिसर्च मध्ये लोक नाही येत आहेत. मला किती पॅकेज मिळेल आणि किती त्याच्यातनं माझं होईल, देशाचं कसं होईल आणि आपण जगलो तर पुढचं घडेल. त्यामुळे सर्वायवल इज अ थ्रेट असं झालेलं आहे. तर खूपच मला आवडलं. प्रश्न असा माझा नाहीये, पण जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आमच्याशी तुम्ही संपर्कात राहा. आपले लेख जरी दिलेत तरी आम्ही ते आमच्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत वेगवेगळ्या योग्य लोकांना भेटू. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर पाटकर, आपल्याला काय विचारायचंय? डॉक्टर पाटकर आहेत का? हो, नमस्कार डॉक्टर थोरात. फार चांगले विचार मांडले, दिशा देणारे विचार मांडले. प्रश्न असा येतो की ब्रेक थ्रू कसा करायचा. तुम्ही जे सांगताय ते जवळजवळ सामान्य माणसाला सुद्धा पटणारं आहे की आपण काय केलं पाहिजे, पण तो धक्का कसा मारायचा हा एक मोठा प्रश्न आहे, ज्याला म्हणतो आपण स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे आपण माकडासारखेच आहोत ना, घर बांधायचं असं दर पावसाळ्यात ठरवतो आणि नंतर पावसाळा गेले की विसरून जातो. त्यामुळे इंटरडिसिप्लिनरी रिसर्च झालं पाहिजे, वेगवेगळ्या विषयातले लोक एकत्र आले पाहिजे, सामाजिक माध्यमांनी आपली भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी समजत आहेत पण वळत नाहीये. तर आपल्यासारख्या देशात जिथे मुख्य म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगळे वेगळे विचार प्रवाह आहेत, ह्या सगळ्यांना या वैज्ञानिक ओघात कसं आणायचं हा मला विज्ञान परिषद गेल्या मी 55 वर्षाच्या आधी काम करतो, तरी सुद्धा आम्हाला अगदी म्हणजे ज्याला म्हणते नगण्य असे यश मिळाले. म्हणजे तुम्हाला इथे माहितीच आहे की आमची पत्रिका एवढं दर्जेदार आम्ही साहित्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं सबस्क्रिप्शन 5,000 पण नाहीये. म्हणजे 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आणि 5,000 सबस्क्रिप्शन, आणि त्याचं फक्त वर्षाचा सबस्क्रिप्शन 350 रुपये आहे. आज दोघं जण नुसते छोट्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेले तर 500 रुपये खर्च करतात, पण वर्षभर साठी 350 रुपयात दिवाळी अंक सहित दर्जेदार साहित्य घेण्यासाठी लोकांची दानत किंवा मनस्थिती नाहीये. तर असे जे मुद्दे आहेत ना, ह्यांना कसं डावलायचं, ह्याच्यातनं काय मार्ग काढायचा, तुमच्याकडे आज सोल्युशन असं मला माहित नाही माझ्याकडे, पण अशा त्याने विचारमंथन कसं करावं याचं तुम्ही जरूर मार्गदर्शन ज्या वेळ मिळेल तेव्हा आम्हाला जरूर करा. धन्यवाद. फार चांगलं तुम्ही सांगितलं. कंटिन्यू मी थोडंसं सांगतो की माझी शेवटची स्लाइड राहिली की बरोबर आहे, आपण सुरुवात कुठून करायची, कुणी करायची हा फार मोठा इश्यू आहे. आणि मी सुद्धा गेले 10 वर्ष या रिसर्च मध्ये आहे. तर मी सुद्धा स्वतःला की वाटलं की आपण फक्त पेपरला लेख लिहून किंवा याच्या मीडियामध्ये येऊन किंवा फक्त टॉक देऊन हे होणार नाही, आपण ग्राउंडवरती आलं पाहिजे. आणि यासाठी ह्या वर्षी मी जी पहिली सुरुवात करतोय ती राईट टू हेल्थ नावाची एक फाउंडेशन उभा करतोय, की ज्याच्यामध्ये आपण पब्लिक अवेअरनेस, लोकांना हेल्थ रिलेटेड अवेअरनेस करणं हा 50% भाग, आणि 50% भाग म्हणजे लोकांच्याकडून फंडिंग उभा करून रिसर्च सायंटिस्टना सपोर्ट करणं, यंग मुलांना, की तुम्ही रिसर्च करा. हे हार्वर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठाचं हे मॉडेल आहे. हजारो कोटी रुपये त्यांना रिसर्चसाठी मिळतात पब्लिक कडून, चॅरिटी कडून. तर अशा प्रकारचा एक छोटासा प्रयोग आपण राबवायचा महाराष्ट्रामध्ये सुरुवात करतोय आपण पुण्यामधून याबद्दल. आणि हळूहळू मी स्वतः प्रयत्न करणार आहे की अनेक लोकांनी, फक्त हेल्थ नाही तर एन्व्हायरमेंट असेल, सोशल सायन्स असेल, या फील्डमध्ये अशा चॅरिटी तयार होऊन फक्त
कुठेतरी एखाद्या व्यक्तीला मदत करणं किंवा पेशंटना मदत न करता तुम्ही या फील्डमध्ये रिसर्च करणाऱ्या लोकांना मदत करा. म्हणजे काय होईल की भविष्यातले सायंटिस्ट तयार होतील आणि ते सोसायटीशी कनेक्टेड राहतील. कसं असतं, गव्हर्नमेंट फंडेड ज्यावेळी सायन्स विज्ञान असतं त्यावेळी त्यांना लिमिटेशन असतात पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलण्यासाठी. मग काही चुकीचं असेल तर ते बोलू शकत नाहीत. पण अशा प्रकारे जर पब्लिक फंडेड, लोकांच्यातून फंडेड जर काही असेल तर त्यांना लिमिटेशन असतात. जसे युरोपियन सायंटिस्ट आहेत, अमेरिकन आहेत, ब्रिटिश आहेत, की जे सायंटिस्ट डायरेक्टली एखाद्या गव्हर्नमेंट पॉलिसी असतील, मीडियाच्या पॉलिसी असतील, यांच्या विरुद्ध डायरेक्टली बोलतात की हे चुकतंय तुमचं, कारण ते फ्री आहेत. आपल्याकडे बरेच लिमिटेशन आहेत. सो आणि दुसरं म्हणजे काय आहे की मी नेहमी सांगतो की प्रॉब्लेम आपला काय आहे की आपल्या सोसायटीची जी मानसिकता झालेली आहे ना, की आपल्याला शास्त्रज्ञ घडवायचे आहेत सगळ्यांना, पण काय आहे त्यांच्या हातात रोज बॅट द्यायची आहे आपल्याला क्रिकेटची, समोर टीव्हीच्या सिरियल दाखवतो आपण, बॉलिवूडच्या मूवी दाखवतोय, आणि तिसरं म्हणजे पॉलिटिकल न्यूज दाखवतोय. ते सगळं दाखवून ते सगळं करून आपल्याला सायंटिस्ट घडवायचंय. खरं तुम्हाला सायंटिस्ट घडवण्यासाठी तुमच्या मुलांना लॅबमध्ये पाठवलं पाहिजे, हातात पुस्तक दिलं पाहिजे. हे न करता आपण चुकीच्या मार्गाने सायंटिस्ट घडवतोय, की जे फक्त एक, जसे की मी स्वतः सुद्धा असेल की कुणाची फर्स्ट चॉईस नसते सायन्स सब्जेक्ट घेण्याची, स्पेशली 12वी नंतर, की तिथं भविष्य नाही म्हणतात. बीएससी ला भविष्य नाही, एमएससी ला भविष्य नाहीये, फंडामेंटल सायन्सला भविष्य नाही, पगार नाहीये, काहीच नाहीये कोणत्याच फील्डमध्ये. तर फक्त इंजिनिअरिंग मेडिकललाच आहे, तर 40 का 45% असू द्या, पण मी जाणारच, कारण काही का होईना माझा रोजीरोटी चालेल. आणि हा फक्त इंडियाचा प्रॉब्लेम नाही, जगभरामध्ये हा प्रॉब्लेम आहे सायन्सकडे लोकांचा. तर यासाठी आपल्याला हे लोकांनी स्वतःची मानसिकता बदलायला तयार आहे. मीडिया काय करते किंवा जी काही असतील, आता मी मीडियाचे काम करतोय, मीडियाचं यामध्ये काही दोष नाही. लोकांना जे पाहिजे ते दाखवतात ते, कारण ते फ्री आहेत त्यासाठी. आपल्याला काय पाहिजे हे आपल्याला समजेल. अजून आपल्याला जे काय पाहिजे हे ज्यावेळी समजेल की आम्हाला काय पाहिजे, असं नाही म्हणू शकत की आपण 100% सायन्सच पाहिजे. सायन्स सुद्धा क्रिटिसाइज करतं स्वतःला, 100% सायन्स कधीच नसतं. आपल्याला इतर गोष्टी सुद्धा हव्या आहेत. पण भविष्यात आपल्याला चांगलं आरोग्य ठेवायचं असेल, एन्व्हायरमेंट चांगलं ठेवायचं असेल, तर हे गरजेचं आहे. आणि म्हणून लोकांनी स्वतःची गरज ओळखून रिक्वायरमेंट ठरवली पाहिजे, मग ते समोर येईल आपल्या. जसं आता आपण AI मशीन लर्निंग पाहतोय की तुम्ही फेसबुकवरती, ट्विटरवरती काय पाहता, काय वाचता, तेच तुम्हाला नेहमी समोर येत जाते. तुम्ही जर वैज्ञानिक लेख वाचत गेला तर तुमच्या समोर फेसबुक तेच दाखवतं. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या फेसबुकला हजारो लोक असे आहेत की जे नेहमी लेख शेअर करत असतात, मी करत असतो. तर मला असे कुठल्या तरी ऍडव्हर्टाईज वगैरे फार कमी वेळा येतात. नेहमी जे लोक वैज्ञानिक लेख प्रसिद्ध करत असतात, वैज्ञानिक माहिती, अशाच लोकांच्या पोस्ट माझ्या समोर येतात. सो आपण जे काही ठरवलं की ते आपल्याला दिसत येत. हे समाजाचं अशा प्रकारचं अवेअरनेस करण्याचं काम मी सुरू करतोय. आणि या कामी काही मीडिया पार्टनर सुद्धा मला मिळालेले आहेत. पाणी फाउंडेशन मिळालेलं आहे ग्रामीण भागात काम करण्यासाठी. डॉक्टरांची एक टीम मिळालेली आहे महाराष्ट्रातील, बरेच डॉक्टर संघटना आहेत, फार्मासिस्ट संघटना आहेत. आणि मला आवडेल महाराष्ट्र विज्ञान परिषद असेल किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, अशा मोठ्या संस्था सुद्धा जर आपल्या या कामी आल्या तर आपण दोघे मिळून एक कलेक्टिव्ह हँड्स तयार करून अवेअरनेस करू आणि आपलं एक छोटस काम पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात कसं सुरू करता येईल हे सुद्धा पाहूया. जरूर 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 उत्तम. ही हॅलो सर. हॅलो. हा बोला बोला सर, विचारू का एक प्रश्न? हा विचार. हो हो नक्की. या myself Dr. Ravindra Kute, surgeon, Srirampur, and President Marathi Vignan Parishad, Srirampur Vibhag. First of all, my compliments to the Dr. Thorat for nice presentation. Medical Association, we call this Indian Medical Association, is the biggest NGO, and we have got 5 lakh members. They are working for antimicrobial resistance. परंतु इकडे होतं काय का बऱ्याचदा पेशंट मध्ये रिपीट प्रिस्क्रिप्शन्स, मागच्या वेळेस मला त्रास झाला, घशाचा त्रास झाला, सर्दीचा, तर काय वापरलं होतं तेच प्रिस्क्रिप्शन जपून ठेवून पुढच्या वेळेस त्याचप्रमाणे असं रिपिटेशन फॉर इयर्स इट इज गोइंग. सेकंड, अनटेबल अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग्स. बऱ्याचदा फार्मसिस्ट काय होतं, पेशंट डॉक्टरकडे न जाता ते परस्पर फार्मासिस्ट कडनंच मेडिसिन घेतात आणि मग बरेचसे अँटीबायोटिक वरच्यावर रिपीट केले जातात. देअर आर फॉलोअर्स ऑफ
सम डॉक्टर्स ह्या पिडियाट्रिशियनने काय वापरलं, मग बाकीचे जनरल प्रॅक्टिशनर दूरवर प्रॅक्टिस करणारे किंवा रिमोट प्लेसला किंवा खेड्यात प्रॅक्टिस करणारे तेच ड्रग वापरतात, तेच अँटीबायोटिक वापरतात. हा, याच्यामुळे बरं वाटतं. नंतर अज्ञानामुळे काय होतं, इनॅडिक्युएट डोसेस घेतले जातात. अँटीबायोटिक पेशंट स्वतः सांगतात 3 दिवसापासून मी हे अँटीबायोटिक चालू केलं, आणि मग चौथ्या दिवशी ते दवाखान्यात येतात सांगतात आता काय बदल करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे काही इनॅडिक्युएट नॉलेज असेल किंवा बाकीच्या फॅलसीस असेल तर हे मिटणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि इंडियन मेडिकल असोसिएशन इज वर्किंग अगेन्स्ट दिस इम्पॉर्टंट टॉपिक. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. इंडियामध्ये बऱ्यापैकी लोक म्हणजे फार्मसिस्ट स्वतः अँटीबायोटिक्स देतात, त्याचं डोसिंग ते ठरवत नाहीत. खरं तर जर तुम्ही आता तुम्ही त्या फील्डमधले आहात, तुम्हाला अमेरिकन मेडिकलच्या पॉलिसी असतील किंवा युरोपियन, यांच्या एक पॉलिसी असतात की डॉक्टरांनी काय द्यायचं आणि फार्मसिस्टने काय द्यायचं, याचं एक बंधन आहे. मी गेली 8 वर्ष युरोपमध्ये आहे, इतर देशात एकदा सुद्धा मला अँटीबायोटिकची गरज लागली नाही किंवा इथं ती मिळतच नाहीये. अंटिल अँड अनलेस डॉक्टर प्रिस्क्राईब करत नाहीत तोपर्यंत फार्मसिस्ट ते औषधच देत नाही अँटीबायोटिक्स, की त्यांच्याकडे असली तरी. एवढी ते क्लिअर आहेत, म्हणजे फक्त बिझनेस नाही तर त्यांना ते माहित असतं की हे आपण नाही करायचं, रॉंग प्रॅक्टिस आहे. तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन या तरच आम्ही देऊ. डॉक्टर फार म्हणजे इथं लहान मुलांना अँटीबायोटिक्स दिली जात नाहीत, किंवा लगेच सर्दी ताप आलाय म्हणजे तुम्हाला लगेच औषधं दिली जातात, 2-3 दिवस थांबा, नॉर्मल आहे, तुम्ही स्वतः बरे व्हाल, ही एक इथल्या डॉक्टरांची पॉलिसी आहे. कदाचित हे गव्हर्नमेंट सेक्टर मधलं आहे संपूर्ण यांची पॉलिसी, म्हणजे जर्मनी असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, हे मोस्टली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरती असतात, त्यामुळे अशा प्रकारचे प्रॅक्टिसेस होत नाहीत. इंडियामध्ये ते होतात, पण याचे थोडे दूरगामी परिणाम आपल्याला दिसून येणार. कोविडच्या काळामध्ये जे काही अँटीबायोटिक्स आपण दिली, सर्रास सर्व कोविड पेशंटना दिली गेली, त्याचे जे काही परिणाम आहेत ते दिसण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल, त्याचे रिपोर्ट यायला सुरुवात होईल. पण आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे, डॉक्टरांनी स्वतः कंट्रोल केलं पाहिजे. आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंटची मानसिकता असते की डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स नाही दिले किंवा हे नॉर्मलच औषध दिलं, मला लगेच आजच फरक दिसून येणार, तर डॉक्टरांच्या स्किलवरती ते शंका घेतात आणि डॉक्टरच क्वालिटीचे नाही आहेत, मग आपण दुसरीकडे जाऊया, जे हाय डोस देतात तिकडे जातात ते. तर ही आपल्या लोकांची मानसिकता ही पण आहे. तर आमचं काम ते आहे, आम्ही जी राईट टू हेल्थ संघटना उभं करतोय फाउंडेशन, ते हे की तुम्ही अशा प्रकारचे रॉंग प्रॅक्टिस समाजानं करू नये. डॉक्टरांना आम्ही काही सांगणार नाही, कारण डॉक्टरांचे एक प्रोटोकॉल असतात, ओके, पण समाजाचं सुद्धा एक प्रोटोकॉल पाळले पाहिजेत की तुम्ही कधी हॉस्पिटलला गेलं पाहिजे, फार्मसीत कोणती औषधं घेतली पाहिजे, बरं कोणत्या आजारासाठी तुम्ही, काही लोक सर्दी झाली, ताप आला तर नेहमी डॉक्टरांच्याकडे जातात आणि मला काहीतरी औषध द्या, मला द्याच मागे लागतात, आणि मग डॉक्टरांचा सुद्धा नाही इलाज होतो, फार्मसिस्टचा सुद्धा नाही इलाज होतो. सो अशा प्रकारचा अवेअरनेस करून आपण लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवू शकू. फक्त अँटीबायोटिक्स नाहीये तर आपण बरेच म्हणजे अँटीफंगल ड्रग आहेत, अँटीव्हायरल ड्रग आहेत, अँटी कॅन्सर ड्रग आहेत, याचा सुद्धा अतिवापरमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला कोविड मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दिसून येईल हळूहळू ते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं आपण आता आजच्या भाषणाचा समारोप करूया. नानासाहेब, आपण फार चांगल्या प्रकारे ही माहिती दिली आणि भारतीय समाजात कशाची जागृतता आपल्याला निर्माण केली पाहिजे याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण स्पष्टपणे सांगितल्या, नुसत्या सांगितल्या नाही तर त्या दृष्टीने आपण पुण्यामधून काम सुरू करणार आहात. मराठी विज्ञान परिषद जरूर आपल्या या कामामध्ये सहभागी होईल असं मी आपल्याला मराठी विज्ञान परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून जरूर सांगू इच्छितो. परत एकदा आपला आभार. आणि ह्या प्रकारचे हे भाषण प्रत्यक्ष YouTube वरती आणि Facebook वर मिळून जवळजवळ 1000 लोक ऐकत असतात आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला हळूहळू मिळत असतो. पुढच्या महिन्यातलं भाषण 3ऱ्या शुक्रवारी 18 फेब्रुवारीला सोलर कुकर संशोधनातील प्रगती या संदर्भामध्ये गर्जे महाराष्ट्र तर्फे आम्हाला श्री अतुल सागडे हे उपलब्ध झालेले आहेत. तेव्हा या सोलर कुकर संदर्भामधली माहिती घेण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आणि नानासाहेब आपले आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.